नवीचा लाया दे तू शक्तीचं वरदान हे देवांचा तू देव मोरया गातो तुझे गुणगान वाट नवीचा लाया दे तू शक्तीचं वरदान तुझं गुण कोणी दयाला माझ्या मनीची ठेवी जाण घेऊन बसा भक्तीचा चालू बाप्पा मोरया स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. गर्व व इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव डॉक्टरांची आहे. इयत्ता 5वी मध्ये शिकतो. स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार अशी ध्येय घोषणा करणारे लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. लोकमान्य टिळक लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानले. टिळकांनी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मयंक गोरक्षवाळे आहे. आज मी तुमच्या समोर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावरचे 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी घडवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना मी वंदन करतो. लोकमान्य बाळ गंगाधर यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. मॉर्निंग फ्रेंड, माय नेम इज दिगंबर. मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांच्या आईचे नाव ताराबाई असे होते. नमस्कार मित्रांनो, माझे नाव तेजस आहे. मी इयत्ता 6वी शिकतो. ही सिंहगर्जना करून सर्व देश बहिष्कार स्वातंत्र्य शिक्षण व स्वराज्य ही चतुःसूत्री देशाला देणाऱ्याने सार्वजनिक श्री धर्मत्याने श्री शिवजयंती उत्सव अध्यक्ष महोदय, पूज्य वर्ग आणि इथे जमलेले
मित्रांनो, माझे नाव देवराज कमलाकर कानडे. मी आज लोकमान्य टिळकांबद्दल 3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून अशी माझी नम्र विनंती. आज लोकमान्य टिळक यांची जयंती. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वेदांत. आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी जयंती. त्याच्याबद्दल मी तुम्हाला जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी विनंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक लहान असताना त्यांचे नाव केशव असे होते. माझे नाव रश्मी. आज लोकमान्य टिळक यांची जयंतीनिमित्त आपण येथे एकत्र आलो आहोत. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीत झाला. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यामध्ये धैर्य, त्याग, नेतृत्व आणि राष्ट्रप्रेम आपल्यासाठी सर्व प्रेरणादायक आहे. टिळकांनी हिंदी आणि मराठी भाषेमध्ये सुरू करून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. शेवटी लोकमान्य टिळकांना ज्ञानोबा करून मी माझी भाषा संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय शिक्षकवृंद, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. माझे नाव गीत. आज आपण भारतीय जनतेमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक, भूसमाजसुधारक, पत्रकार आणि राष्ट्रनेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त इथे एकत्र आलो आहोत. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांनी भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्य निर्माण केले. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कविता उद्घोष मांडवडे आहे. आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती. टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथील चिखली या गावी झाला. त्यांना लोकमान्य ही पदवी तेजस्वी होती, कारण ते खऱ्या अर्थाने लोकांचे नेते होते. टिळक हे खूप हुशार होते. त्यांनी गणित आणि संस्कृत या विषयांचा खूप अभ्यास केला, पण त्यांनी आपले आयुष्य देशासाठी दिले. मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. शेवटी एवढंच बोलेन, आपण टिळकांसारखे धैर्यवान आणि अभ्यासू बनले. जय हिंद, जय भारत. आणि तुम्ही मिळवणारच अशी महान गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांची आज जयंती. नमस्कार. माझे नाव सान्वी विजय आहे. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. माझे नाव श्रावणी तुषार हिरे. आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती. लोकमान्य टिळकांनी लोकांना शिकवले की स्वदेशी स्वराज्य, बहिष्कार आणि स्वातंत्र्य शिक्षण हे पवित्र शब्द त्यांनी लोकांना शिकवले. लोकांनी त्यांचा शस्त्रासारखा उपयोग केला. स्वदेशावरील प्रेम, स्वातंत्र्यावरील असंतोष निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. आज आपण येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या
कमलाड. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही सिंह गर्जना करणारे महान नेते लोकमान्य टिळक होते. त्यांचं आज मी तुम्हाला स्वातंत्र्य लढ्यातील महान नेते लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्याविषयी काही सांगणार आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी या जिल्ह्यात झाला. ते एक महान स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक, शिक्षक, पत्रकार आणि राष्ट्रवादी नेते होते. त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून जनतेमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. शिक्षक आणि शास्त्री होते. आणि मेहनती विद्यार्थी होते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरुषी देवरे. मी इयत्ता 10वीची विद्यार्थी. आज मी तुम्हाला लोकमान्य बाळ टिळक यांच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रमुख शिल्पकार होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी झाला. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर असे होते व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल काही 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. ते स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे शिल्पकार होते. त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार अशी सिंहगर्जना केली. स्वराज्याची घेतली स्वराज्य स्वातंत्र्य करायची घेतली प्राप्ती अशा लोकमान्य टिळकांना माझा विनम्र अभिवादन. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अथर्व. मी इयत्ता 9वीची विद्यार्थी. मी आज आपण सर्वांना लोकमान्य टिळकांविषयी काही माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज आपण सर्वजण लोकमान्य टिळक यांची जयंती साठी एकत्र जमलेलो आहोत.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार अशी सेवा करणारा करून इंग्रजांची सत्ता उधळून देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै रोजी महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळक हे लहानपणापासून अतिशय उत्साह प्रकृतीचे होते. प्रकृतीचा वापर करून त्यांनी मराठा वृत्तपत्रे सुरू केली. त्या वृत्तपत्रेच्या माध्यमातून इंग्रजांना मार देण्याचे प्रयत्न केला. लोकमान्य टिळकांना लोकमान्य ही पदवी मिळवून देणारे कोणतीही संस्था नव्हती आणि कोणतेही नेते नव्हते. लोकमान्य टिळकांना लोकमान्य ही पदवी दिली भारतीय लोकांनी आणि भारतीय जनतेने. या सर्वांचे मी आभार मानण्यासाठी संपूर्ण देशात स्वराज्याची ज्योत पेटवणारे तो राष्ट्रनायक लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस पुन्हा एकदा निवडणूक